भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्या ऐकल्या तुम्हाला कळालं असेल की हे कोणाचं वाक्य आहे. हो मित्र, आज आपण अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर हा व्हिडिओ जे आहे अतिशय रहस्यमय होणार आहे आणि खूप आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे स्वामी समर्थ महाराजाचं दर्शन घेऊया, त्यांचा इतिहास जाणून घेऊया आणि सोबतच मंदिरसुद्धा पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या मंदिराबद्दल मी बऱ्याच लोकांच्या याच्यातून ऐकलं आहे की इथे जे आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. खूप लोक निगेटिव्ह एनर्जीने ग्रासलेले असतात. त्या लोकांसाठी पॉझिटिव्ह तुम्ही बघा, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य ऐकल्यास आपल्याला किती चांगलं फील होते. अशा प्रकारे आज आपण जे आहे मंदिराकडे जाणार आहोत. माझे पण खूप कामं असे अडथळे येतात आता सध्या हल्ली, तर त्यामुळे बऱ्याच जणांनी मला सल्ला दिला की स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडे जाऊन म्हणजे अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घे, नक्कीच तुला याचा फायदा होईल. तर चला मग मित्र, आज आपण जाऊ आणि त्या मंदिराला पूर्ण एक्सप्लोअर करूया. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि नंतर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा बघ मित्र. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु समर्थ महाराज की जय. जय स्वामी समर्थ महाराज. संस्कृतमध्ये स्वामी समर्थ महाराजाविषयी एक वाक्य आहे, अनंत रूपो विश्वात्मा, म्हणजे तो जो अनंत रूपात नटलेला आहे आणि जो विश्वाचा आत्मा आहे. 19व्या शतकातला तो काळ होता जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये होता. तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत एक अशी महाशक्ती प्रगट झाली जिने तर्क आणि विज्ञान या सर्वांना ओलांडून काही कार्य केले. कोणी त्यांना संन्यासी मानते तर कोणी वेडा फकीर मानते, पण त्यांच्या एका दृष्टिक्षेपाने सुद्धा मेलेला माणूस जिवंत होतो. आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या त्या रहस्यमय गोष्टीचा उलगडा करूया, जो आजपर्यंतही कोणत्याही व्हिडिओमध्ये इतक्या प्रभावीपणे सांगितला गेला नाही. स्वामी समर्थांचा जन्म केव्हा झाला, ते कुठून आले, या प्रश्नांचे उत्तर स्वतः स्वामी समर्थांनी सुद्धा कुठे स्पष्ट केलेलं नाही. पण त्यांच्या चरित्रामध्ये एक सत्य दडलेलं नक्कीच आहे. असं म्हणतात की आंध्र प्रदेशामध्ये कर्दळी वनामध्ये एक लाकूड तोडत होता. ते लाकूड तोडत असताना त्याची कुऱ्हाड जी आहे एका वारुळावरती लागली आणि त्या वारुळामधून जे आहे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं होतं. ते तिथून प्रगट झाले होते असं पण म्हटलं जाते. त्या वारुळात वर्षानुवर्ष ध्यानात बसलेले महायोगी म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रेयचे तिसरे अवतार स्वामी समर्थ महाराज. आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. कधी ते हिमालयात दिसले तर कधी ते पुरीमध्ये दिसले. शेवटी भ्रमण करत असताना 1856 मध्ये ते अक्कलकोटच्या पावनभूमीत दाखल झाले. 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये तेव्हा ते आले होते. त्यांचे काही फोटो मी तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. सप्टेंबर 1656चा काळ अक्कलकोटच्या खंडोबा मंदिराजवळ एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. गुडघ्यापर्यंत लांब हात, तीक्ष्ण डोळे आणि चेहऱ्यावर जगाचे ज्ञान. जेव्हा लोकांनी त्यांना विचारले तुम्ही कोण, तेव्हा स्वामींनी उत्तर दिले, आम्ही वटवृक्षाची मूळ आहोत. इथे जे धागे बांधलेले तुम्हाला दिसत आहेत, असं म्हटलं जाते की इथे जे पण मनात इच्छा घेतात लोक आणि त्याचा धागा बांधतात या वटवृक्षाला, त्याची इच्छा पूर्ण होते अशी लोकांची आस्था आहे मित्र. ॲक्च्युली इथं गर्भगृहामध्ये जे आहे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला गर्भगृहाच्या मधला दाखवू शकत नाही एकदम कॅमेऱ्यानं क्लोजमध्ये. परंतु या स्क्रीनवरती जे स्वामी समर्थाच्या समाधीचं दर्शन मी तुम्हाला जवळून करून दाखवतो. हे बघू शकता, स्वामी समर्थ महाराजांची समाधी. जय स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोटचे राजे मालोजी भोसले यांनी जेव्हा स्वामींची शक्ती पाहिली तेव्हा ते स्वामींचे अनंत भक्त बनले. स्वामींच्या दरबारात राजा असो वा रंक, हिंदू असो वा मुस्लिम, प्रत्येकांना सारखा न्याय मिळत असे. त्यांच्या एका शब्दाने कोरड्या विहिरीत सुद्धा पाणी येत असे. रोगाने ग्रासलेले लोक क्षणार्धात बरे होत असे. अशी लीला होती त्यांची. स्वामी समर्थांनी दिलेला सर्वात मोठा मंत्र म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा केवळ शब्दमोह नाही, हे एक अभय वचन आहे. याचा अर्थ असा की जर तुमचा विश्वास अढळ असेल तर जगातील कोणतीही ताकद तुमचे नुकसान करू शकत नाही.
एका इंग्रजाने अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची जी आहे मजाक उडवला होता. स्वामी समर्थांना त्या इंग्रजाने म्हटले की मला ईश्वर दाखवा. तर त्यावेळा स्वामींनी त्याच्यावर असा साक्षात्कार केला. तेव्हा स्वामींनी त्याला असे काही दाखवले की तो अधिकारी कायमचा त्यांचा सेवक बनला. स्वामींचे चमत्कार म्हणजे जादू नव्हते, तर ती भक्तावरील अथांग कृपा होती. 30 एप्रिल 1848चा काळ. स्वामींनी महासमाधी घेण्याचे ठरवले होते. अक्कलकोटमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला, पण जाताना स्वामींनी एक वचन दिले, आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही सदैव जिवंत आहोत. आजही अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली बसल्यानंतर तीच ऊर्जा जाणवते. स्वामी समर्थ आजही आपल्या प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून येतात. ते व्यक्ती नसून एक शाश्वत चैतन्य आहेत. तुम्ही काही स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही आणि स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय स्वामी समर्थ.